अध्यात्म आपल्याला मेंदू स्थिर ठेवायला शिकवतो. आणि जेव्हा आपला मेंदू स्थिर असतो तेव्हा आपल्याकडे चांगले विचार डोक्यात येतात, वाईट विचार नाहीये. आत्ताच्या मुद्द्यांचं काय झालंय, ते पूर्णपणे भरकटले. म्हणजे ज्याला एमलेस गोललेस म्हणतात तसं झालंय ते. त्यांना माहिती नाहीये काय करायचंय, त्यांचे डिसिजन बाकीचे घेतात. किती मुलं आहेत की जे स्वतःचा डिसिजन स्वतः घेतात, अगदी 100 पैकी 10. बाकीचे लोकच त्यांना बाकीचे डिसिजन घ्यायला लावतात. म्हणून सगळ्यात पहिल्यांदा अध्यात्माची जर का जोड असेल विद्यार्थ्यांना तर त्यांचा मेंदू शांत राहील आणि त्यातनं ते बरेचशे नवीन नवीन गोष्टी शिकतील. या ज्या काय आपल्या पुरातन ज्या गोष्टी होतात किंवा रामायण असेल, महाभारत असेल, या सगळ्या गोष्टी सायन्सशी रिलेटेड होत्या. कुठलीही गोष्ट अशी अचानक भयानक आलेली नव्हती. आता मी जे मगाशी तुम्हाला सांगितलं की ग्रॅव्हिटेशन शिकवताना, ग्रॅव्हिटेशन आपल्या पूर्वजांनी शोधलेलं, त्याच्या पुष्पक विमान कसं तयार होणार? कारण पुष्पक विमान अँटी ग्रॅव्हिटी जातं, कुठलंही विमान की जे पृथ्वीपासून वर जातं, म्हणजे आधीपासून आपल्याला ग्रॅव्हिटी माहिती, गुरुत्वाकर्षण बल. मग ह्या ज्या काही सगळ्या गोष्टी आहेत, ह्या जर का आपण मुलांना सायंटिफिकली जर सांगितल्या तर त्यांना ते पटतं. आजकाल मुलं अशी आहेत की देव नाहीच आहे. नाहीये, ओके, आम्ही पण म्हणतो देव नाहीये ना, ठीक आहे, मग उद्या काय होणार आहे हे तुला माहिती आहे का? नाही. मग ती जी सुपर नॅचरल पॉवर आहे ती देव आहे. म्हणजे आम्ही त्यांना साधं सोपं देतो, तुझ्यापेक्षा जास्त नॉलेज मला आहे, बरोबर, म्हणजे मी देव झालो, तू नाही. तुझ्या छोट्या भावापेक्षा जास्त नॉलेज तुला आहे, म्हणजे तू त्यासाठी देव झाला. आणि ह्या गोष्टी जेव्हा आपण मुलांना शिकवू तेव्हा ते स्टेबल होतील, स्थिर होतील आणि काहीतरी चांगलं निर्माण करतील.